राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे। काल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका करताना बहीण म्हणजे सुप्रिया सुळे बोलायला लागल्या तर सगळ्यांचा सुपडा साफ होईल असा इशारा दिला होता। त्याला उमेश पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। आव्हाडांच्या ठाण्यातल्या फार्म हाऊसवरचे कारनामे बाहेर आले तर आव्हाडांना महाराष्ट्र सोडावा लागेल असा इशारा उमेश पाटील यांनी दिलाय। बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने बघितलाय का? काय लेवलला तुम्ही राजकारण नेताय? काय लेवलला राजकारण नेताय? त्या बहीण खूप साधी होई, उगाच आमच्याशी खडूस सारखी वागते। कारण का तिच्या आयुष्यात तिने जे काही पाळलंय त्याच्यात तुम्हाला एकही काळा डाग दिसणार नाही, पण तुमचा पांढरा डाग इतका काळ्या डागांनी भरलाय की तो पांढरा कपडाच दिसत नाही। तेव्हा जास्त तिच्या नादाला लागू नका, जास्त नकला बिकला करायला जाऊ नका, जास्त टप्पे टोमणे मारू नका, नाही तर एक दिवशी खरंच वैतागून बोलायला लागली तर सगळा सुपडा साफ करून टाकेल। अहो, ते जितेंद्र आव्हाड जे आहे हा विक्षिप्त व्यक्ती आहे। त्याच्या फार्म हाऊसच्या वॉचमननं जर तोंड उघडलं तर या जितेंद्र आव्हाडांना तोंड लपवण्याचे नव्हे, तोंड काळं करून महाराष्ट्र सोडून जायची वेळ येईल, अशी परिस्थिती येईल। त्यामुळं सुप्रिया सुळेंनी तोंड उघडलं तर अजितदादांना कुठंतरी तोंड लपवायची जागा येईल, अशा पद्धतीचं कुठलंही काम अजितदादांनी उभ्या आयुष्यात कधी केलेलं नाही। आणि जर तुम्हाला तसं वाटतच असेल तर नक्की तोंड उघडा। स्पष्ट सांगा ना, म्हणजे फार्म हाऊस कुठलं फार्म हाऊस, काय काय नेमकं चालायचं तिथं, काय नाही, येऊरला भलं मोठं ठाणे जिल्ह्यामध्ये त्या येऊरला जाऊन बघा, तिथे एक मोठं फार्म हाऊस आहे जितेंद्र आव्हाडांचं। त्या फार्म हाऊसच्या वॉचमननी, तिथल्या शिपायांनी, तिथल्या कामगारांनी जर तोंड उघडलं तर जितेंद्र आव्हाडांना तोंड काळं करून महाराष्ट्र सोडून जावं लागेल, एवढंच फक्त मी त्यांना थोडक्यात सांगतो, बाकी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। आणि कधी काळी प्रफुल्ल पटेल यांनी जर तोंड उघडलं तर ज्यांचा उल्लेख आता जितेंद्र आव्हाडांनी केला त्यांना त्यांचे दिल्लीतले कारनामे सगळे जर बाहेर आले तर यांना निवडणूक सोडून तोंड लपवून पळून जायला लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।